13 नोव्हेंबर 2025ला महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय म्हणजे जी आर प्रसिद्ध केला की बऱ्याचशा ग्रामपंचायतीमध्ये बऱ्याच वर्षापासून घरपट्टी, पाणीपट्टी म्हणजेच मालमत्ता कर असेल, व्यावसायिक सोडून निवासी जो कर असेल, हा बऱ्याच वर्षापासून थकीत आहे आणि हा थकीत वसूल होण्याच्या मार्गावरती नाही. ग्रामपंचायत शेनोईचा विचार केला तर आमच्या ग्रामपंचायतीचे जवळपास 52 लाख रुपये थकीत आहेत. एवढे थकीत असताना हे कधीच वसूल होतील का नाही याची गॅरंटी नाही आणि त्याची वसूल करण्याची जबाबदारी कोणी घेत नाही. कारण काय होतं, ज्यांना आज पदावरती आहे त्यांना पुन्हा निवडून यायचं असतं आणि पुन्हा निवडून येण्यासाठी ती कोणताही वाईटपणा घेत नाहीत. जी लोक भरतील ते भरतील, जी नाही भरतील ती नाही भरतील. आता अशाच कठोर भूमिका न घेण्यामुळं, शिस्त न ठेवण्यामुळं वर्षानुवर्ष ही थकबाकी वाढत गेली. आता शासन निर्णय झाल्यानंतर बऱ्याच लोकांना शासनाची भूमिका लोकांच्यापर्यंत पोहोचवणं कामी पदाधिकाऱ्यांचं, तळागाळातल्या अधिकाऱ्यांचं असतंय. परंतु पदाधिकारी अशिक्षित असल्यामुळे आणि अधिकारी एवढा लोकांच्यापर्यंत पोचत नसल्यामुळे ही भूमिका आम्ही घेतली. शासन जो जी आर आहे ते आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि जो जी आरमध्ये स्पष्टपणे भूमिका मांडल्या की जो घरपट्टी, पाणीपट्टी, दिवाबत्ती कर आहे ही शासनानं 50% सवलत म्हणजेच माफ केलेली आहे. पण त्यासाठी एक अट अशी घातली की ग्रामपंचायतीसाठी ऐच्छिक बाब असून यासाठी विशेष ग्रामसभा घेऊन ग्रामसभेच्या बहुमताने जर मान्य केलं की बाबा घरपट्टी माफ होईल तर ती माफ होईल, 50% माफ होईल. त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीला लिखित निवेदन दिलं. त्यावरती 50-60 लोकांच्या सह्या घेतल्या की तुम्ही वेळेत ग्रामसभा लावावी, कारण त्याची अंतिम मुदत ही 31 डिसेंबर आहे आणि 31 डिसेंबर नंतर ही सवलत लोकांना मिळू शकत नाही. आता विषय हा राहतो की थकबाकीदारांचं काय, रेग्युलर भरणाऱ्यांचं काय. तर मार्च 2026 पर्यंत शासनानं घरपट्टी माफ केली, म्हणजे थकबाकी आणि रेग्युलर भरणारी या दोघांची घरपट्टी माफ आहे. 50% माफ आहे, 50% भरायचे आहे. फक्त आता त्याच्यामुळे एक चांगली गोष्ट झाली की निवेदन दिल्यामुळे ग्रामपंचायतीनं वेळेत ग्रामसभा लावण्याची तयारी दर्शवली आणि भले दबाव असू दे तरुणांचा किंवा जनतेचा रेटा असू दे किंवा तरुणांचा रेटा असू दे, यामुळे येणाऱ्या 28 तारखेला ग्रामपंचायतीने ती ग्रामसभा लावलेली आहे.